पंचशील मित्रमंडळ संयुक्त जयंती महोत्सव 2026च्या निमित्तानं संस्थेच्या आग्रहाखाती या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सन्मान्य रामदासजी आठवले साहेब, भीमरावजी आंबेडकर साहेब, रितुजी तावडे यांचं मनपूर्वक स्वागत. मी विनंती करतो की आमच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमासाठी खास नाशिक सिन्नरवरून सिन्नर नगर परिषद नगरसेविका कांताबाई जाधव यांचं देखील मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे प्रवीण भाऊ जाधव, आरजी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, माजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सिन्नर नाशिक यांचे देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या मान्यवरांचा या आमच्या संस्थेच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी हे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ शाल देऊन त्यांचा सन्मान करतील अशी मी विनंती करतो. राहुल भरू यांना की आपण केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना स्मृतिचिन्ह शाल व बुके देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. खाली घेऊया ना क्षमा सगळ्यांना. काय तुम्ही लोक डायरेक्ट घेऊन हे करता. उशीर आला. मी विनंती करतो फोटो नसते अक्षय भंडारे यांना की आपण सन्मान्य भीमरावजी आंबेडकर साहेब यांना शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान स्वागत करावं. त्याचप्रमाणे विजय सकट यस राज खरात यांना विनंती करतो की आपण मुंबईच्या महापौर रितीताई तावडेजी यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान स्वागत करतील. मी विनंती करतो राकेश पाटील यांना की आपण नाशिक सिन्नर वरून आलेल्या नगरसेविका कांताबाई जाधव यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतील. राकेश पाटील. मी विनंती करतो तेजस गांगुर्डे यांना की आपण उपस्थित मान्यवर प्रवीण भाऊ जाधव यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं सन्मान व स्वागत करतील. तेजस गांगुर्डे. एक साइड टू समोर. पंचशील मित्रमंडळ गंधगुडी संकल्प समितीच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव प्रत्येक वर्षी साजरा केला जातो आणि या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त शैक्षणिक उपक्रम म्हणून वसाहतीमधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटपाचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो आणि त्याच प्रकारचा कार्यक्रम या वर्षी देखील आम्ही योजना असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना शालेय बॅग या ठिकाणी त्यांच्या हस्ते वाटप होत आहे. तर विद्यार्थ्यांनी कृपया वर यावं. मान्यवरांच्या शालेय बॅग या ठिकाणी त्यांच्या हस्ते वाटप होत आहे. तर विद्यार्थ्यांनी कृपया वर यावं. मान्यवरांच्या हस्ते त्यांना बॅग या ठिकाणी देण्यात येते. अरे ऊपर आओ ना, ऊपर आओ, कैमरा निकल गया. सर थोड़ी बैग वरती करा.
मागे 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 या तुम्हाला मागे मागे सगळ्यांचं आपल्याला एकच भेटेल ते बोलू मग ते व्हिडिओ मागे चालू बाळा. या सगळ्या इकडे समोर हा याकडे या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते समोर. शालेय बँक वाटपाचा कार्यक्रम होता. हा याकडे थँक्यू. काय वाजून या सर्व विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक उपक्रम म्हणून शैक्षणिक वर्ष 2025-26च्या 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या वसाहतीमधील काही आमचे विद्यार्थी आहेत त्यांचा देखील यथार्थी सन्मान स्मृतिचिन्ह आणि मेडल देऊन संस्थेच्या वतीने होतोय. मी विद्यार्थ्यांचे नाव पुकारेल, कृपया त्यांनी वर यायचं आहे. प्रणय आनंदरे यांचा सन्मान रामराजे आठवले साहेब मेडल आणि स्मृतिचिन्ह देऊन करतील. विद्यार्थ्यांचा गुणगौरव. या विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये 92% मार्क या ठिकाणी मिळवले. प्रणय आनंदरेचं खूप खूप अभिनंदन. या समोर समोर हा इकडे बघ. कनिष्का सोनावणे या विद्यार्थिनीने 10वीच्या परीक्षेमध्ये 88% मिळवले. त्यांचा सन्मान भीमरावजी आंबेडकर साहेब हे स्मृतिचिन्ह व मेडल देऊन करतील. बाळा इथेच सांगितलं या साईडला ते. हितांशू डोळस हा इथं बघ. या समोर याचा सन्मान मुंबईच्या महापौर निधीबाई तावडे हे मेडल आणि स्मृतिचिन्ह देऊन हितांशू डोळस यांचा सन्मान आणि सत्कार करतील. टाळ्या वाजत राहिला पाहिजे. हा विद्यार्थ्यांचा सन्मान. हा इथे बघा. या समोर नीरज राजू पवार 83%. घंटकुटी संकल्प समितीच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून ब्रह्म संडे स्कूल या आपल्या वसाहतीमध्ये घंटकुटी विहारामध्ये संपन्न होतोय. आणि या घंटकुटी विहारामध्ये धम्म संडे स्कूल प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर ज्योत्स्नाताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न होतोय. आणि या धम्म संडे स्कूलचा हा पहिला विद्यार्थी आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये 10वीमध्ये 83% मिळवले. त्याचं सुद्धा अभिनंदन. मी विनंती करतो कांताबाई जाधव मॅडम यांनी की आपण या विद्यार्थ्याला स्मृतिचिन्ह व मेडल देऊन त्यांचा सन्मान करावा. हा मॅडम इथं बघ. या समोर चेतन पानजळे कासारे साहेब या विद्यार्थ्यांचा सन्मान करतील. मानव निकम जाधव साहेब हे या विद्यार्थ्यांचा सन्मान करतील. फिर असं फिर असं. काका साहेब अर्पण सूर्यवंशी याचा सन्मान काकासाहेब खंबाळकर करतील अशी मी विनंती करतो. प्रणीत शिंदे यांचा सन्मान देव मामा चव्हाण